गणेशाचा गजर आणि हजारो गणेश भक्तांची उपस्थिती। गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा पोहोचतोय। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता हजारो लाखो भाविक जमलेले आहेत। ही गिरगाव चौपाटीची दृश्य। अनेक गणेश मूर्तींचं अजून विसर्जन व्हायचं आहे, त्यामुळे मोठमोठ्या उंच अशा मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहेत। गिरगाव चौपाटी गणेश भक्तांनी फुलून गेलेली आहे आणि फक्त गुलालाची उधळण आपल्याला गिरगाव चौपाटीवर बघायला मिळते आहे। लालबागच्या राजाचा आणि गणेश भक्तांचा हा उत्साह, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत गणेश भक्तांचा उत्साह आणि गिरगाव चौपाटीवर सुद्धा खचाखच अशी गणेश भक्तांची जमलेली गर्दी। मुंबई पोलीस सज्ज या सगळ्याचं नियोजन करण्याकरता, नियमन करण्याकरता कुठलाही चेंगराचेंगरीचा प्रकार होऊ नये, गर्दी अनियंत्रित होऊ नये याकरता ऑन टोज असलेले 24 तास ड्युटीवर असलेले, अनेकांच्या सुट्या रद्द झालेले मुंबई पोलीस जे रस्त्यांवर आपल्याला बघायला मिळत आहेत। गिरगावच्या लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेला आहे। यावेळचं विशेष असं की लालबागच्या राजाच्या मंडळानं एक विशेष तराफा तयार केला आहे। हा मोटरवर नियंत्रित होणारा तराफा आहे। या तराफाचं विशेष असं की तो 360 डिग्रीज फिरू शकतो, म्हणजे यावेळेला कदाचित विसर्जनाचा जो सोहळा असेल तो अधिक विशेष असेल। बाप्पांना या तराफ्यावर ठेवलं जातं, लांब असं अरबी समुद्रात नेलं जातं, म्हणजे गिरगाव चौपाटीवर उभे असलेली लोक बघू शकतील इतकं लांब नेलं जातं आणि मग त्याचं विसर्जन केलं जातं। सगळ्यांचा विघ्न हरण करणारा, विघ्नहर्ता, चिंता दूर करणारा चिंतामणी अशी वेगवेगळी रूपं, वेगवेगळ्या नावांनी आपण ज्याला हाक मारतो तो आपला लाडाचा कोडाचा गणपती बाप्पा, ज्यांना आज आपल्याला निरोप द्यावा लागतोय। तो कुठल्याही रूपात असला तरी सुद्धा त्याच्यावर आपली नितांत श्रद्धा। कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात आपण गणेशानं करतो, त्याच्या पूजनानं करतो आणि लोभसवाणं रूप त्याचं हे अनेकांना भुलवतं, त्याच्यावर प्रेमच करता येतं, दुसरं काही करताच येत नाही। बघा हा तराफा, हाच तो तराफा ज्याच्यावर लालबागचा राजा विराजमान होईल। हा मोटर नियंत्रित असलेला, म्हणजे मोटरने नियंत्रण ज्याचं करता येतं असा नवा तराफा लालबागच्या राजा मंडळानं तयार केलेला आहे। यावर लालबागच्या राजाला आता विराजमान केलं जाईल। या तराफ्याचं विशेष असं, किती सुंदर सुशोभित करण्यात आला आहे हा तराफा। या तराफाचं विशेष असं की तो 360 डिग्री फिरू शकतो, म्हणजे तो आत्ता तराफा जेव्हा सरळ समुद्रात जाईल तेव्हा विसर्जन होताना मूर्तीचं कदाचित तो पूर्णपणे 360 डिग्री उलटा फिरेल आणि त्यामुळे लालबागच्या राजाचं दर्शन सगळ्या गिरगाव चौपाटीवर उभ्या असलेल्या लोकांना घेता येईल। तराफ्यावर काही ठराविकच लोक असतात, सगळ्या लोकांना जाता येत नाही। मंडळाच्या सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांना तराफ्यावर उभं राहता येत नाही। ठरवलेलीच काही लोक या तराफ्यावर असतात, लालबागच्या राजासोबत असतात। त्यामुळे या तराफ्याने अरबी समुद्रामध्ये लालबागच्या राजाची मूर्ती जाईल आणि मग बाप्पाचं विसर्जन होईल। यावेळेला विशेष विसर्जन असेल असं वाटतंय, कारण तराफा हा मोटर नियंत्रित आहे आणि तो 360 डिग्री फिरू पण शकतो। अजून अनेक बाप्पा आहेत, अनेक गणेश मूर्ती आहेत ज्याचं विसर्जन व्हायचं आहे। ते आत्ता या चिरा बाजार ग्रँड रोड या मार्गात आहेत आत्ता आणि त्यांच्याबरोबर सुद्धा लाखोंची गर्दी दिसते। पोलीस सगळ्या मंडळांच्या प्रमुखांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, जरा पटापट करा, पुढे चला, लवकर मूर्तीचं विसर्जन होऊ दे, कारण यावेळेला मूर्ती म्हणजे मुंबईची सुद्धा गणेश विसर्जन मिरवणूक लांबलेली दिसते। खरं तर 7-8च्या दरम्यान बाप्पाचं विसर्जन होतं, पण आज अजून सुद्धा लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचायचा आहे। काही क्षणापूर्वी तुम्ही तराफ्याचंही दृश्य पाहिलं। आत्ता आपल्याला माजी शिक्षण मंत्री दृश्यांमध्ये दिसत होते, गणपती बाप्पाचं दर्शन घेत होते मुंबईमध्ये।
ती जी ट्रॉली असते बाप्पाला नेण्याकरता, त्या ट्रॉलीवर चढून ते दर्शन घेताना आपल्याला दिसले। हा तराफा, त्याच्या आजूबाजूला बघा भक्तांची किती गर्दी आहे। या तराफ्यापर्यंत अजून लालबागचा राजा पोचायचा आहे। मग त्या तराफ्यावर या लालबागच्या राजाला विराजमान केलं जाईल। मग हा तराफा सगळ्यांचा निरोप घेऊन, म्हणजे लालबागचा राजा सगळ्यांचा निरोप घेऊन अरबी समुद्राकडे मार्गस्थ होईल। त्यावेळेला जे काही अश्रूचे बांध फुटतात गिरगाव चौपाटीवर आणि जी काही एकच घोषणाबाजी होते बाप्पाच्या नावाची, ती सगळा परिसर आणि आसमंत दणाणून सोडते। एका बाजूला बघा पुन्हा एकदा जल्लोष। गिरगाव चौपाटीची दृश्य आहेत, पाण्यात उभं राहून गणेश भक्त नाचतायत। क्या बात आहे। हा जो काही म्हणजे जसं महाराष्ट्रभरात विशेष आहे वारीचा सोहळा जसा विशेष असतो आणि जगभरात त्याचं कौतुक होतं आणि आश्चर्यसुद्धा व्यक्त केलं जातं, कुतूहल वारीबद्दल असतं, तसंच सेम गणेश उत्सवादरम्यान बघायला मिळतं। गणेश भक्तांचा हा उत्साह येतो कुठून? 24-24, 25-25 तास या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं, आनंद कायम ठेवायचा, उत्साह कायम ठेवायचा, हे खरोखर कौतुक आहे। लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघतोय। लवकरच लालबागचा राजा विसर्जित होणार आहे। काल मिरवणुकीला सुरुवात झाली आणि आता गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा पोहोचलाय। मोठ्या संख्येने गणेश भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेले आहेत। त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। थोड्याच वेळामध्ये बाप्पाचं विसर्जन होणार आहे।